देवाचा संदेश घेऊन या ठिकाणी माझं येणं झालंय, मग यावी भक्त सख्या हनुमंताला हाक देणं हेच योग्य. नारायण काय पाहतोय, यावेळी या सेतुबंध रामेश्वरी पर्यंत माझं येणं झालं आणि तदनंतर जर का पाहिलं असता भक्त सखा हनुमंत आपल्या जागी दिसत नाही. पण सख्या यावी या नारदाला ठाऊक आहे. अरे तू किती जरी लपून बसलास ना, तुझी स्तुती केल्यावर निश्चितच तू माझ्या समोर येणार. म्हणूनच म्हणतोय कुमारंजनीचा हनुमंत बलवान, कुमारंजनीचा हनुमंत बलवान, कुमारंजनीचा वज्रदेही पवन सूत महाशक्तिमान. नारायण नारायण वज्रदेही पवन सूत महाशक्तिमान, कुमारंजनीचा हनुमंत बलवान, कुमारंजनीचा हनुमंत बलवान, कुमारंजनीचा. ब्रह्मचर्य ब्रह्मरूप मनी साठवावे. नारायण ब्रह्मचर्य ब्रह्मरूप, ब्रह्मचर्य ब्रह्मरूप, ब्रह्मचर्य ब्रह्मरूप मनी साठवावे. वायू सुद्धा भक्ती भावे रोज आठवावे. वायू सुद्धा भक्ती भावे रोज आठवावे. कुमारंजनीचा हनुमंत बलवान, कुमारंजनीचा कुमारंजनीचा. नारायण रोज आठवावे. वायुसुद्धा भक्ती भावे रोज आठवावे. कुमारंजनीचा कुमारंजनीचा कोण नारदा या सतबंध रामेश्वरी तुझं येणं? मग होय. सांग नारदा या ठिकाणी तुझं येणं कशासाठी? अरे हे सगळ्या बोल. यावी या सेतुबंध रामेश्वरी पर्यंत माझं येणं झालं आणि ते कशासाठी असेल तर म्हणजे तुझा देव आणि त्याने तुझ्यापर्यंत एक संदेश पोचवायला सांगितलं. काय नारदा यावेळी माझ्या देवाचा संदेश? होय. मग सांग असा कोणता संदेश माझ्या देवाने दिला? यावी तुझ्या देवानं तुला अयोध्येपर्यंत बोलवलंय. का नारदा माझ्या देवानं अयोध्येपर्यंत बोलविलं आहे? होय. मग सांग कशासाठी? यावी हनुमंता एक कर्तव्य तुझ्या माती द्यायचंय आणि ते कर्तव्य हे तुझ्या हातून होणार आहे, म्हणून देवानं तुला बोलावणं केलंय. मग नारदा तसं जर असेल तर हा चक्का हनुमंत निघाला याच वेळी देवाच्या एका सांगण्यानुसार तातडीने गेलायस खरा, पण पुढे काय काय होणार आहे हे तुला माहिती नाहीये. हे सारं कथनाट्य
या नारदानं घडवलंय. पण देवा, यावी करता जरी मी असेल तरी करविता तू आहे. त्यामुळे तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव असू दे. पण देवा, पुढील कर्तव्यासाठी जाणं हेच योग्य. नारायण. काय म्हणावं, स्वामी जाऊन कित्येक दिवस लोटून गेले. राज्यावर आलेलं संकट दुरापास्त झालं की नाही हे देखील माहीत नाही. पण काय होत आहे, या पुढे काय घडलं असेल काही समजत नाही. मन मात्र बाहेर होत आहे, मन मात्र अधीर होत आहे. मनाला काही समजत नाही, काय झालं असेल काही नाही. म्हणून माझं मन मला एकच सांगते, काय होई का कळेना हृदय माझे पावरे. काय होई का कळेना हृदय माझे पावरे. काय होई का कळेना हृदय माझे पावरे. हृदय माझे पावरे. हृदय माझे पावरे. काय म्हणावं, केव्हापर्यंत हृदय माझे पावरे. हृदय माझे पावरे. काय होई का कळेना हृदय माझे पावरे. काय होई का कळेना हृदय माझे पावरे. काय होई का कळेना हृदय माझे पावरे. उदास चिंता या जीवाला. उदास चिंता, उदास चिंता, उदास चिंता या जीवाला घोर चिंता वाटते. घोर चिंता, घोर चिंता, घोर चिंता वाटते. काय होई का कळेना हृदय माझे पावरे. काय होई का कळेना हृदय माझे पावरे. हृदय माझे पावरे. हृदय माझे पावरे. हृदय माझे कळेना हृदय माझे बाबरे. काय होई का कळेना हृदय. महाराणी संधावणीच्या राज दरबारापर्यंत माझं येणं झालं. महाराणी, नमस्कार करतो. मला सांगा स्वामी, ज्या कर्तव्यासाठी आपण गेला होता ते कर्तव्य तर परिपूर्ण झालं ना? होय महाराणी, ज्या कर्तव्यासाठी माझं जाणं झालं, हा. अर्थात त्यावेळी माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून तुला वेळ देता आला नाही. या. पण ज्या कर्तव्यासाठी मी निघालो हा. ते कर्तव्य पूर्ण करून पुनश्च तुझ्या या दरबारापर्यंत आलो. म्हणजे, या ठिकाणी या. म्हणजे मला सांगा स्वामी, या ना, बसा ना. ज्या कर्तव्यासाठी गेला होता, जो कोणी दान मातला होता म्हणतात, त्याच्यावर मात तर केलात ना? हो, संकटापासून मुक्तता आपल्या प्रजेची झाली की नाही? आपल्या राष्ट्र वेशीवरती असलेली हा. ही असुरी शक्ती, या असुरी शक्तीचा नाश करून पुनश्च या अवंती नगरीपर्यंत तुझ्या या दरबारापर्यंत माझं येणं झालं. काय नाही. खरोखर भाग्य म्हणावं
त्या देवतेने आपल्याला त्या संकटातनं मुक्तता केली. आणि ही आनंदाची बातमी हा. तुझ्या करणी पहिल्यांदा पोचवावी म्हणून तुझ्या दरबारापर्यंत. नारायण देवाचं नामस्मरण करता करता या अवंती नगरीपर्यंत माझं येणं झालंय. मग जो हेतू आपला होता तो साध्य करणं हेच योग्य. महाराणी आपण यावेळी नारायण विश्रांती घेणं हेच योग्य. पण स्वामी द्वारापाशी नारद नावाची चला नारद आपण नामाची त्याने नजर. पहिला आशीर्वाद हो घेऊ. आपण उभयतांनी त्यांचा आशीर्वाद घेऊ, त्यांचं स्वागत करू. नारायण सदैव सुखी राहा. नारद मुनी, हा अवंती नगरीचा राजकर्ता राजा शाकून हा. उभयता तुमच्या चरणापर्यंत आहे. राजकर्त्या सदैव सुखी राहा. पण राजकर्त्या हा यावी त्या मायावी ब्रह्मराक्षसाचा मात तू केलास. होय नारद मुनी, आपण दिलेली वार्ता हा. ज्यावेळी या कर्णपटलावरती पडली, अर्थात या क्षणी माझ्या जीवाला घोर लागला, कारण प्रजेच्या रक्षणाकरता मला निघावं लागलं. त्यावेळी माझ्या राणीला मी वेळ देऊ शकलो नाही, म्हणूनच इथपर्यंत माझं राजकर्त्या यावी त्या मायावी ब्रह्मराक्षसाचा मात जरी तू केला असशील, हा पण यावी तुझ्या हातून घडलेली ती चूक आठव. विश्वमित्र यांचा अपमान तू केलास. अरे हो नारद मुनी, हा. महंताचा अपमान माझ्या हातून झालाय खरा, आणि पण त्यात- तो मी ठरवून नाही, तर थोडासा माझ्या चुकीमुळे मी जे काही समजत होतो ते तो दृष्टांत माझ्या समोर नव्हता. मग यावी चूक झाली आहे, मग त्याची भरपाई पण होणार आहे. मग यावी ऐक म्हणतोय राजकर्त्या. सांगा नारद मुनी. अरे विश्वामित्र यांचा तू अपमान केलास, पण यावेळी तुझा देव म्हणजेच श्रीराम. नारायण यांनी घेतलेली ती शपथ सप्तम दिवसाच्या आत तुझा वध केला जाईल. अरे रे, मी ज्याचा मांडिक, ज्याचा मी भक्त, त्या माझ्या श्रीरामानं माझ्या करता पण केला आहे की सप्तम दिनाचा सूर्य असताना जाण्यापूर्वी माझा वध करणार आहे. होय मग याच्यावरती उपाय काय असेल? आहे, यावरती सुद्धा उपाय आहे. यावी अंजन पर्वताच्या राहणारी म्हणजे अंजनी माता याची तू साथ घे. निश्चितच ती तुझी जबाबदारी घेऊ. अंजन पर्वतापर्यंत जाऊन अंजनी मातेचा या ठिकाणी आम्ही आश्रय घ्यायचा. होय आणि असं जर असेल तर हे महाराणी, अंजन पर्वतावरती जाऊन अंजनी मातेकरवी जर आमचं दोघांचं रक्षण, माझ्या स्वामींचं जर रक्षण होत असेल हा. ना, तर काय करावं लागेल, कशा पद्धतीनं आणि कोणत्या पद्धतीने तिथं जावं लागेल हे जर सांगितलं असाल ना, तर ते करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. राजकर्त्या हा यावी अंजन पर्वताच्या ठिकाणी जाऊन अंजनी मातेचा आश्रय घ्या. निश्चितच ती तुम्हाला आश्रय देईल आणि 7 दिवसापर्यंत त्या ठिकाणी वास्तव्य करा. नारद मुनी, हा. जो आश्रयाला जातो त्या आश्रिताला आश्रय देणं हे त्यांचं कर्तव्य. आणि असं असेल तर अंजन पर्वतापर्यंत जाऊन अंजनी मातेचं दर्शन घेईन. त्यांना विनंती करीन, ज्या प्रभू रामचंद्रानं शपथ घेतली की सप्तम दिनाचा भानू असताना जाण्यापूर्वी या राजकर्त्या शातूंचं या जगत चौक्यापासून नष्ट करणार असतील. मग राजकर्त्या याप्रमाणे मी बोललोय तेच कर. निश्चितच तू जिवंत राहशील. त्याच कारणानं महाराणी, आपण दोघं उभयता माऊलींचा आशीर्वाद घेऊ. त्याला नतमस्तक होऊ आणि अंजन पर्वतापर्यंत आशीर्वाद निघालो. याच वेळी या अवंती नगरीतून त्या अंजन पर्वतापर्यंत जाईल. वा रे वा राजकर्त्या, तुला ठाऊक नाहीये जे काही घडतंय ते निश्चितच विधिलिखित आहे आणि ते त्याच प्रमाणे होणार आहे. पण देवा, यावेळी पुढे काय घडणार आहे हे पाहण्यासाठी तिथे गेलेलंच बरं. म्हणूनच नारायण
चरणावरती अंजनाद्री या ठिकाणी वास्तव्य करणारी ही अंजनी शतशः नमन करते. शुभ आणि मंगल असा आशीर्वाद सदैव माझ्या मस्तकी असावा. समाधान वाटते माझ्या मनाला. ऋषमुख पर्वतावरती वाली आणि सुग्रीव यांचं राज्य आणि त्यांचे सेनानायक केसरी हे माझे पती. त्यांच्याशी विवाह झाला आणि सौख्यत्व प्राप्त होऊन त्या ठिकाणी नांदण्याचा मी प्रयत्न करू लागले. त्या अंजनारी पर्वतावरती आनंदाने सुख सोहळा साजरा झाला. तेव्हापासनं या अंजनीच्या जीवनामध्ये सारं सुख निर्माण झालं. भगवंता तुझ्या नामाची गोडी आणि तुझं नामस्मरण सदैव माझ्या मुखामध्ये वास्तव्य करू लागलं आणि याचा प्रतिचय माझ्या जीवनात सदोदित येऊ लागला. खरंय, कितीतरी वर्ष लोटली, पुत्र संतान पोटी नव्हता. परमेश्वरा तुझी भक्ती करावी आणि भक्ती प्राबल्याच्या योगे करून तरी पुत्र संतान प्राप्त होईल ही आशा मनामध्ये धरून मी तुझं नामस्मरण चिंतिला आणि सहज नामस्मरणात रममाण असताना आणि अशी भगवंताजवळ ओंजळ पसरून मागत असताना माझ्या या ओंजळीमध्ये पायसदानाचा भाग येऊन पडला. परमेश्वराची कृपा, ईश्वराची इच्छा म्हणून तो पायसदान मी भक्षण केला आणि काय नवल देवा, संपूर्ण कांती माझी तेजोमय झाली. पूर्ण शरीर माझं आनंदित झालं आणि जाणीव होऊ लागली परमेश्वरा, तुझ्या इच्छेने ही अंजनी गर्भवती राहिली. 9 मास लोटता क्षणी तो समय जवळ आला आणि तो समय जवळ येता क्षणी एका पुत्ररत्न प्राप्त झालं. मला पुत्राला जन्म देण्याचं कर्तव्य केलं. या अंजनाद्री पर्वतावरती आनंदाला पारावर राहिला नाही. केसरियांच्या मनाला आनंद झाला. कितीतरी वर्षांनी पुत्र सुख मिळाला, पुत्र प्राप्ती झाली. आठवतोय तो प्रसंग. माझा बाळ असा संकणात खेळत होता आणि उदयांचली आलेला तो भास्कर त्यानं पाहिला. लालबुंद स्वरूपामध्ये हा भास्कर अवकाशामध्ये आला होता आणि आकाशात पाहता क्षणी माझ्या बाळाची भूक जागृत झाली. उदरामध्ये भूक जागृत झाली आणि त्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं. त्या आकाशात दिसणार ते लालबुंद स्वरूप म्हणजे एखादं फळ असावं असं त्याला बालमनाला वाटू लागलं. क्षणाचाही विलंब न करता त्यानं महाबलानं स्वबलानं त्या आकाशामध्ये सूर्यबिंबाजवळ झेप घेतली. सूर्यबिंबाजवळ प्रयाण केलं आणि तिथवर जाऊन थांबला. आपल्या नेत्राने त्या आसक्त रूप पाहून आनंदित झाला. त्या अबोध बालकाला काय माहिती, या आकाशामध्ये तळपणारा तो म्हणजे सूर्य आहे. त्याची भूक जागृत झाल्यानं तोंड आवाजून त्या सूर्याला गिळंकृत करण्यासाठी तत्पर झाला. हे सारं दृश्य त्या देवेंद्रानं पाहिलं आणि देवेंद्राला वाटलं, जर या बालकानं या सूर्याला गिळंकृत केलं असेल, आपल्या भक्षस्थानी पाडलं असेल तर संपूर्ण विश्वावरती शोककळा पसरेल. म्हणून क्षणाचाही विलंब न करता देवेंद्रानं आपल्या हाती असणारं वज्र माझ्या बाळावरती फेकून मारला आणि त्या वज्राचा प्रहार माझ्या बाळाच्या हनुवटीवरती झाला. क्षणभर माझ्या बाळावरती झालेला आघात असह्य होऊन माझा बाळ मूर्छित पडला. ही वार्ता वायुदेवाला समजली. वायुदेव कोपायमान झाले. आपल्या बाळावरती ज्याने आघात केला त्याला प्रश्न विचारावा म्हणून देवेंद्रापर्यंत गेले. बाळाला आपल्या हस्ती धरला आणि देवेंद्राला विचारलं, सांगा इंद्रदेव, या अबोध बालकाने तुमचं असं काय वाईट अनहित केलं होतं की जेणेकरून तुम्ही त्यांच्यावरती प्रहार केलात. देवेंद्र म्हणाले, क्षणभर मला वाटलं वायुदेव की हा बाळ हा सूर्य ग्रहण करतोय म्हणून त्याच्यावरती मी वज्राचा प्रहार केला. तेव्हाच त्याने ठरविलं, ते माझं बाळ मूर्छित पडिलाय, याचं वास्तव सर्वांच्या जीवनामध्ये निर्माण झालं पाहिजे. म्हणून आपल्या शक्तीनं जो या ठिकाणी सर्वत्र वायू पसरविला होता तो रोधक बनविला. संपूर्ण सारं विश्व निस्तेज झालं. सर्वांचे श्वास रोधले गेले. सर्वजण मूर्छित पडली
त्या क्षणी सारे देवतांना काळशी वाटू लागली. असं जर घडलं असेल तर या विश्वामध्ये काय होईल आणि काय नाही होणार. म्हणून सारे जण कुणापाशी गेले तर वायुदेवांपाशी. अग्नी, वारुण सर्व देवता वायुदेवांजवळ हात जोडून विनम्रपणे मागणी करू लागले. तुम्ही जो हा वायू रोधून धरलाय ना, तो वायू सगळ्या जणांपर्यंत पोहोचवा याची तजवीज तुम्ही करा. त्या क्षणी वायुदेव म्हणाले, पहा, 4 ते माझा पुत्र या ठिकाणी मूर्छित पडलाय आणि त्या पुत्राला शिवणदान जोपर्यंत हा इंद्रदेव देत नाही तोपर्यंत मी माझा वायू रोधन करेन. हे पाहता क्षणी शंभू भोलेनाथ त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. शंभू भोलेनाथाने सर्व काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण वायुदेव ऐकेनात. देवेंद्र हताश झाला आणि सर्वांच्या जीवनामध्ये एक शोक पसरला. ही वार्ता ब्रह्मदेवांपर्यंत पोहोचली. क्षणाचाही विलंब न करता ब्रह्मदेव त्या ठिकाणी अवतीर्ण झाले आणि आपल्या शक्तीनं, अंतरी असणाऱ्या शक्तीनं, माझा पडलेला बाळ मूर्छिता अवस्थेत होता तो सजीवावस्थेमध्ये त्यांनी आपल्या शक्तीनं आणि आपल्या आशीर्वादाने त्यांना जीवन प्राप्त करून दिला. हा म्हणता बाळ माझा खदा खदा हसत उठून बसला आणि सर्वांकडे अबोध दृष्टीने पाहू लागला. सर्वांना आनंद झाला. वायुदेवाने त्या पुत्राला हृदयाशी कवटाळलं पण चिंता सर्वांना ग्रासू लागली. ज्या प्रहारानं माझा बाळ जखमी झालाय तो व्रण त्याच्या हनुवटीवरती, याचं पुढे काय करावं. त्या क्षणी देवेंद्र महाराज म्हणाले, काळजी नसावी. ददीची मुनींच्या हस्तीपासून जो हे वज्र माझ्या हाती आहे त्या वज्राचा घात सहज कोणी पचवू शकत नाही. पण तो वज्राचा घात सहन या पुत्राने केलाय. या अर्थी त्याच्या हनुवटीवरती झालेली ही जखम, हा व्रण असाच नाही राहणार. मग याला काही महत्व असावं. म्हणून देवेंद्राने सांगितलं, या साऱ्या विश्वामध्ये आपल्या स्वबळावरती आणि आपल्या महाबलावरती ज्या या बालकाने सूर्याला गिळंकृत करण्यासाठी झेप घेतली तो बाळ महाबली हनुमान म्हणून नावानं ख्याती कीर्ती पावेल. पवन सूत म्हणून ख्याती कीर्ती पावेल. केसरी नंदन म्हणून ख्याती कीर्ती पावेल. तसेच अंजनी सूत म्हणून सुद्धा हा रुद्रांश आहे. सर्व देवतांनी त्याला आशीर्वाद दिला. आपल्या आशीर्वाद योग्य करून हनुमंताला सारं काही सर्वस्व बहाल केलं. तो माझा पुत्र हनुमंत हळूहळू लहानाचा मोठा होत गेला. ज्यावेळी मी नामस्मरणाला बसले आणि नामस्मरण पूर्णत्वास गेलं त्यावेळी बाळ माझ्या समोर उभा ठाकला आणि म्हणाला, आई मला सांग, ज्या देवतेच्या नामामध्ये तू तल्लीन झाली असते आणि भक्ती करतेस ना, मग माझ्या जीवनामध्ये गुरु मला कोण मिळेल? माझ्या जीवनामध्ये देव म्हणून मला कोण मिळेल? मी कुणाची भक्ती करावी? तक्षणी या अंजनीच्या मुखातून वागेश्वरी बाहेर पडली. बाळ हनुमंता, अरे माझ्या मुखामध्ये सदैव ज्याचं नामस्मरण आहे त्याच्यामुळे माझ्या जीवनाला आनंद मिळतो. मग तोही आनंद तुला प्राप्त करून घ्यायचा असं वाटतंय ना? मग ऐक, तुझ्या या देहावरती गुप्त कौपिन्य एवढंच नव्हे तर या तुझ्या अंगावरती असणार यज्ञोपवीत आणि तुझ्या मनामध्ये असणारे गुह्य हे जो जाणील आणि जो पंपा सरोवराच्या ठिकाणी येऊन तुला दर्शन देईल तोच तुझा गुरु आणि तोच तुझा भगवंत. हे सर्व जाणल्यानंतर तू त्याचा दास हो आणि काही क्षणाचा अवधी लोटतो न लोटतोच पंपा सरोवराच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं दर्शन माझ्या पुत्राला झालं. सर्व काही यथोचित होतं त्याप्रमाणे घडलं आणि माझ्या पुत्रानं त्यांचं दास्यत्व स्वीकारलं. म्हणून रामाचा दास हनुमंत सुद्धा त्याला म्हणू लागले. पण माझा बाळ क्षणोक्षणी रामनामामध्ये तल्लीन राहतो याचा मला हेवा वाटतोय. ज्या भगवंताचं मी नामस्मरण करते, ज्या परमेश्वराचं नामस्मरण करते तो माझा भगवंत ठाई ठाई भरून उरलाय. यास्तव या अंजनाद्री पर्वतावरती बसून त्याचं नामस्मरण करावं आणि सदोरित आनंदित जीवन जगावं. हे प्रभू श्री रामचंद्र, सदैव तुझं नामस्मरण करते. तुझं नाम मुखामध्ये या अंजनीच्या असतं. नामस्मरण केलीच कंदमुळा वा जलप्राशने सुद्धा मी करत नाही. म्हणूनच
तुमच्या नामामध्ये सदैव तल्लीन राहते, सदैव तल्लीन राहते. श्रीराम जय राम जय जय राम. राम 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 जय राम जय जय राम. या अंजनपर्यंत आपण इथं थांबा. जे काही आहे ना, श्रीरामाच्या नावावर करा. इथंच थांबेन. माते नमस्कार कर. माते नमस्कार करते ग. रामनामामध्ये तल्लीन झालेली आज ही अंजनी हिच्या भक्तीमध्ये खंड कोण करण्यासाठी आणलाय? कोण आहात आपण? माझ्या या अंजनाद्री पर्वतावरती शोक कोण मनवतोय? माते काय झालंय? मी निराधार आहे ग. निराधार? हो, कोणीच आधार नाही? कोणीच नाही ग. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कोणी शिल्लक राहिलं नाही? कोणीच नाही. निराधार आहे ग माते. तुझी ख्याती कीर्ती ऐकली आणि तुझ्या चरणापर्यंत आली. अरे रे, आतापर्यंत या अंजनाद्री पर्वतावरती आलेली व्यक्ती कोणीही निराधार राहिली नाही. या अंजनी मातेची ख्याती कीर्तीच तशी आहे. मग तुम्ही या ठिकाणी आलात, हा. निराधार आहात म्हणून मला सांगताय तुम्ही. मग ही निराधाराला आधार देणं ही क्रमप्राप्त नाही का? चिंता नसावी. ज्याला आधार नाही त्याला आधार देण्याचे कर्तव्य मी करते. निश्चिंत व्हा. माते हा? आपण मला आधार देणार हे मला ज्ञात आहे ग. हो, पण आजपर्यंत कित्येक जणांनी फसविलं ग. काय म्हणते? कुणाच्या शब्दावर विश्वास ठेवावा म्हणजे ज्यांचा नाही तुम्ही असं. आधार केला त्यांचा आधार तुम्हाला मिळाला नाहीच, नाही. पण तुम्हाला फसविलं गेलं. काय मग सांगू निश्चिंत व्हा. या अंजनीवरती तुमचा विश्वास नाही का? माते, तुझ्यावर कुठं ग, माझ्या स्वतःवरती पण नाही ग. या कित्येक जणांनी फसविलं. यांच्या शब्दासाठी काय नाही केलं ग, सर्व काही केलं पण फसविलं. यासाठी ना माते, मला तुझ्यावरती विश्वास नाही असं नाही मला. मग पण मला माते तुझ्या जवळनं वचन हवंय ग. हो माझ्याकडून वचन हवंय. हो. म्हणजे या अंजनी मातेच्या शब्दावरती विश्वास नाही का? नाही माते, आज सारं विश्व या हिच्या मातेच्या शब्दावरती विश्वास ठेवते आणि तुम्हीच आज अपवाद मला मिळाला. नाही माते, तुझ्या शब्दावरती विश्वास नाही असं नाही. मग जेवढ्या जणांच्या शब्दावरती विश्वास ठेवला ना त्यांनी सर्वांनी विश्वासघात केला. म्हणून फक्त तुझ्या जवळनं वचन हवंय ग. वचनच हवंय का? हो म्हणजे या भाबड्या मनाच्या समाधानासाठी माझ्याकडून वचन हवंय. हो. मग स्त्रीचं आणि ते दुःख स्त्री वचन जाणू कोणतं शकते ना? माहितीये? हा. माझ्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ना हो. ती आपण पूर्ण करणार करेन ना. असं फक्त वचन हवं. एवढंच ना? हो. दिलं वचन. द्या ना. हो दिलं ना. शाब्दिक वचन नाही नाही, हस्तावरती हस्त ठेवून वचन हवंय. हो. मग घ्या. जो काही प्रसंग तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालाय, हा. जो काही काळ तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालाय, हम्म. निश्चिंत व्हा. आता सांगा काय घडलंय. तुमचं मी सदैव रक्षण करेन. हो. आता तरी विश्वास आहे ना माझ्यावरती आहे. की तोही उडाला? नाही, आपण वचन दिलात ना त्यामुळे विश्वास आहे. नक्की हो. विचार करा आणि सांगा. हो हा. मी काय म्हणते, बोला. माझी इच्छा काय माहिती आहे? 7 दिवसापर्यंत माझ्या सौभाग्याचं आपण रक्षण करावं. 7 दिवसापर्यंत? एवढी छोटीशी इच्छा आहे. फक्त 7 दिवस? हा. चालेल ना, काही हरकत नाही. म्हणजे तुम्हाला इथे जर राहायचं असेल सप्तम दिनापर्यंत हो. या अंजनाद्री पर्वतावरती, फक्त एवढीच इच्छा काय इच्छा? पूर्ण करणार. अहो एका मागोमाग इच्छा तुमच्या वाढत चालल्या. नाही, एवढीशीच इच्छा आहे काय ते? की फक्त 7 दिवसाचा तो असता आहे ना, हा? तो मावळायच्या अगोदर मावळेपर्यंत माझ्या सौभाग्याचं आपण रक्षण करावं. एवढी छोटी. एवढंच ना? हो. मग किती आडेवेडे घेतलेत तुम्ही? हे सरळपणे सांगितलं असतं तर झालं असतं. नाही मग तुमच्या सौभाग्याचं रक्षण करावं या अंजनी मातेनं
असं तुम्हाला वचन हवंय? घ्या वचन, दिलं वचन. करीन रक्षण मी तुमचं, नक्की रक्षण करीन तुमच्या सौभाग्याचं. काय म्हणावा? वचन घेतलं. या अंजनाद्री पर्वतावरती आतापर्यंत आलेलं व्यक्तिमत्व कधी इतिहासती पुनश्च माघारी गेला नाही. माते हा? आता आशीर्वाद. अरे वा, चतुर चाणाक्ष निघालात की तुम्ही. काय झालं? आता तर मला म्हणालात निराधार आहे. हा. मग आधार कुठून आला? मी सांगितलं ना, हा आधार कुठून आला? 7 दिवसापर्यंत माझ्या सौभाग्याचं रक्षण करायचं. हेच माझे म्हणजे सौभाग्याचं वचन धन. घेण्यापर्यंत तुम्ही निराधार होता हा. आणि आता वचन घेतलं आणि आता आधार तुम्हाला मिळाला. नाही नाही, यांचं याच्या रक्षण मी देखील करावं असं कारण म्हणलंय तसंच आहे तुम्ही. माते. काय घडलंय सांगा मला. काय झालं माहितीये, स्वामी आमच्या राज्यावरती आलेल्या संकट दुरापास्त करण्यासाठी अरण्याच्या ठिकाणी हा. गेले होते. तिथे संकट दुरापास्त देखील झालं, पण त्याच ब्रह्मराक्षसाने काय केलं असेल तर चकवा देऊन शुक्राचार्याच्या मागे तो लपून राहिला. बरं. आणि तदनंतर काय घडलं की त्यांनी स्वामींचा आणि त्यांचं शाब्दिक संघर्ष झाला आणि त्यात स्वामींनी विश्वमित्रांना दूषण देण्याचं कर्तव्य हा. केलं. आणि तदनंतर ते तिथून निघून आल्यानंतर तेच विश्वमित्र गेले ते कुठे असतील तर प्रभू रामचंद्रांजवळ. काय म्हणताय? आणि प्रभू रामचंद्रांनी तदनंतर काय घडविलं असेल तर प्रभू रामचंद्रांनी शपथ घेतली आहे, 7 दिवसाचा सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी माझ्या सौभाग्याला नष्ट करतील. त्यासाठी आपल्याकडनं वचन मी घेतो. काय म्हणते? हा. त्या प्रभू रामचंद्राने अशा प्रकारचं काय सांगताय? हो. मग चांगलं झालं की. काय ते? जर का माझ्या प्रभू रामचंद्रांचे वैरी हे असतील ना, मग प्रभू रामचंद्रांनी प्रतिज्ञा केली काय आणि अंजनी मातेनं प्रतिज्ञा केली काय? सारखंच आहे. मग त्यांची प्रतिज्ञा पूर्णत्वाला नेण्यासाठी आज ही अंजनी माता सत्तर होते एवढे मात्र तुम्ही निश्चित राहा. पहा, आज ही अंजनी माता हा. माझ्या प्रभूचं वचन पूर्णत्वास नेण्यासाठी याच ठिकाणी यांना शासन करण्यासाठी आता मी तत्पर होणार आहे. असं थांब काय माते. करणार आहात माते? यावेळी या राजकर्त्याला क्षमा असावी. हा? राजकर्ता आपल्या चरणापर्यंत नतमस्तक होतोय, क्षमा असावी म्हणतोय. क्षमादान केवळ माझ्या मुखातील शब्द तुम्ही ऐकलात. प्रभू रामचंद्राच्या मुखातून निघालेली प्रतिज्ञा, ही प्रतिज्ञा सत्य करण्यासाठी आज ही अंजनी माता या ठिकाणी तत्पर होते म्हणून क्षमादान मागताय. माते, हा? या तुमच्या चरणापर्यंत माझं नतमस्तक झालं, पण लक्षात ठेवा तुम्ही नाही. दिलेला शब्द नाही तसं नाही माते, तुला शेवट करायचंच आहे ना. हा? यांचा शेवट करायचाच आहे. यांचा शेवट तू कर, आमची ना नाही. मग? पण त्या अगोदर ना हे तुझे सारे भक्त आहेत ना, आहेतच की, माझेच भक्त आहेत. तुझेच भक्त आहेत. हा, अंजनाद्री पर्वतावरती असणारे माझेच भक्त असणार ना. बाई, ह्या साऱ्या भक्तांना आम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काय सांगायचंय? काय माहितीये? काय? ही अंजनी माता आहे ना, याच अंजनी मातेनं आम्हाला दिलं होतं ते वचन. कोणी वचन आणि दिलं? हेच थांबा वचन म्हणते. वचन कोणी दिलं? नाही तू मी दिलं नाही तुम्हाला ना. दिला. कोणी पाहिलं? कोण साक्षी आहे या नाही ठिकाणी? कोणी नाही ना. मग आम्हाला या जनतेला, या साऱ्या तुझ्या भक्तांना सांगून दे ना काय? की हे अंजनी माता वचन भ्रष्ट, नाही. वचन हो, भ्रष्ट, थांबा म्हणते. वचन नाही तुम्ही हो, राजा, तुम्ही तुम्ही शेवट थांबवा करा. ना. नाही तुम्ही थांबवा शेवट ना, हो, करा. माझी अपरिस्थिती ऐका हो, करते. ऐका. या अंजनी मातेच्या भक्तांनो ऐका, ही तुमची अंजनी माता ना वचन भ्रष्ट आहे, वचन भ्रष्ट आहे, वचन भ्रष्ट आहे. हो, थांबा नाही, शेवट म्हणते. करा. नाही शेवट करा. थांब संध्यावली. काय म्हणावं? का? शोभलात. नाही हो, नाही तुम्ही शेवट करा. स्वतःचा स्वार्थ कसा साधून घ्यावा हे शिकावं तर तुमच्याकडनं. नाही तुम्ही शेवट करा. आम्ही कारण एवढं पतीचं सांगतो. मरण चुकवण्यासाठी आता माझी अपकीर्ती करताय तुम्ही साऱ्यांना सांगताय हा. की या अंजनी मातेने तुम्हाला वचन दिला आणि त्या वचनाला बाजूला ठेवून माझ्या पतिदेवतेला मारण्यासाठी प्रवृत्त झाले. समजले मी. स्वतःचं सौभाग्य वाचवण्यासाठी स्त्रीला पराकोटी पत्करावी लागते. मग तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज ही अंजनी माता तत्पर होते. केवळ शब्दामध्ये मला जखडबंद तुम्ही केलात आणि शब्दामध्ये मला फसविलात. म्हणून आज तुम्हाला वचन दिलं ना, या वचनाला बांधील राहून हा. तुम्हा दोघांचं रक्षण करण्याची जबाबदारी मी घेतली. निश्चिंत व्हा. चला, त्या ठिकाणी असणाऱ्या कुणालाही माहित नाही अशी ही गुहा आहे, अशा ठिकाणी तुम्ही वास्तव्य करा.
बघा आपण रक्षण कराल आम्ही जाऊ. आपल्या शब्दांना आहे आशीर्वाद. आम्ही दोघं निघालो. माते, या राजकर्त्याला सुद्धा आशीर्वाद द्यावा आणि सप्तम दिनाचा भानू असताना जाण्यापर्यंत या राजकर्त्याचं रक्षण करावं. निश्चिंत व्हा. माते, तुमचं रक्षण आम्ही करण्याची जातो. जबाबदारी चला सोबत. आम्ही जातो खरे पण ते 7 दिवस त्या भास्करावरती लक्ष असू दे बघतो. निश्चितच. अरे वा. अंजनी काय केलंस तुम्ही? हातामध्ये हात देऊन वचन दिलास, पण या वचनाला तर जागणारी ही अंजनी आहे. पण हो विचार कर दे एकाच गोष्टीचा, माझा बाळ माझ्यासाठी कंदमुळं आणण्यासाठी गेलाय. आणलं पाहिजे. माझ्या प्रभूला दिलेला शब्द आणि माझ्या देवाने मला सांगितलं आहे, सप्तम दिनाचा सूर्यभानू असताना जाण्यापूर्वी तो राजा शाकून त्या राजा शाकूनला जगसौख्यापासून नष्ट कर. पण या अंजन पर्वतापर्यंत माझी पावलं पडली माथेचं दर्शन घेण्यासाठी. पण काय पाहतो आहे, एक सारखा या अंजन पर्वतावर मानवाचा वास येतो आहे. पण प्रथमतः माझ्या मातेचं दर्शन, तदनंतर पुढील कर्तव्य. कोण माते? आला वाटतं. अगं हे आई, हा तुझा बाळ अरे तुझ्या पवित्र आणि पूज्य चरणाचे धुलीकण आपल्या मस्तकी लावतो आहे. आहे मंगलाचा आशीर्वाद आहे हनुमंता. आई आलास? होय. कंदमुळं घेऊन आलास ना? अगं माते, अरे मला भूक लागली. मला माहित आहे तुला भूक लागली असेल, पण माते, जोपर्यंत माझ्या रागाची भक्ती तू करत नाही तोपर्यंत पाण्याचा थेंब सुद्धा तू तुझ्या उदरात घेत नाही. खरे हे. म्हणूनच कंदमुळं मी त्या अंतर्गृहाच्या ठिकाणी ठेवलेली आहे. पण माते, काय रे? काय ग, या अंजन पर्वतावर मी आलो हो तुझा आशीर्वाद घेण्यासाठी. मी तत्पर. आशीर्वाद दिला, पण मला सांग, मला भूक लागली आहे, जाऊया ना? जाऊ. जाऊया. या वेळी तुझा मी आशीर्वाद घेण्यासाठी सिद्ध झालो. हो पण माते, ज्या वेळी मी तुझा आशीर्वाद घेत असताना माझ्या नजरेला नजर का भिडवत नाही? असं काही नाहीये. अरे मी या ठिकाणी इथं बसले ना, प्रभू रामाचं नामस्मरण करत करत या ठिकाणी शांत चित्ताने बसले होते. हा तू आलास, माझी थोडीशी चलबिचल झाली, एवढाच. आई, या हनुमंता काहीतरी तू लपत आहेस. पण माते, माझ्यापेक्षा मला- हलकी आहे हा. सर्व काही ज्ञात होत आहे. पण आई सांग, आजपर्यंत तुझं दर्शन घेताना तू मला केव्हा विचारी दिसली नाही, हा. पण आज का विचारी दिसते आहेस? अरे मग सांग, यावेळी जर का कुणी तुझी मानखंडाला तेज भंगईला केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव या तुझ्या बाळाला सांग. अरे बाळ, माझी कुणी मानखंडना नाहीच केली आणि तेजोभंगा. सांग ना. मानखंडना तेज भंग कुणी केली नाही? कुणीच नाही. मग माते सांग, अरे काही नाही, काही नाही झालं. मला विचारी दिसते आहे. नाही रे, माझ्या प्रभूच्या नामस्मरणात आहे आणि माझ्या चेहऱ्यावरती तसे तुला भाव दिसतायत, म्हणून तुला वाटते तुझी आई विचारी आहे. खरंच तसं काही नाही. मग माते सांग, या अंजन पर्वताच्या ठिकाणी मानवांचा वास येतो आहे. मग सांग, असा कोण मानव या अंजन पर्वतावरती आहे? बाळ, माझ्यापेक्षा तू चतुर चाणाक्ष आहे. होय. मला माहिती, या वानर कुळामध्ये तुझा जन्म झालाय, कपी कुळामध्ये जन्म झालाय, नासिकाग्र तुझा तेज. सहजपणे तुम्हाला प्रश्न विचारलास, मग आडीविडी न घेता मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते. मग सांग माते. अरे या ठिकाणी मी नामस्मरणाला बसले असताना हा. राजा शाकुंत आणि का? आले. हो मग मानवाचा वास येतो आहे, तो मानव शाकून राज करता आहे. मग आई, त्या राजा शाकूनला
माझ्या स्वाधीन कर. कशासाठी? आई, या तुझ्या बाळानं आपल्या देवाला शब्द दिला आहे. सप्तम दिनाचा सूर्यभानू अस्ताला झाड्यापूर्वी त्या राजा शाकुंला जगसौख्यापासून नष्ट करणार. मग तो शब्द सत्यात होय. उतरवण्यासाठी तू तत्पर होतोयस? होय. मग मला सांग रे, आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण कुणी करावी? पण माथे यावेळी माझ्या देवाचा शब्द आतापर्यंत या हनुमंतानं त्या हाताच्या फोडाप्रमाणे जपला. होय ना? आणि तोच शब्द या हनुमंताला सत्य करायचा आहे. म्हणूनच त्या राजा शाकुंला माझ्या स्वाधीन कर. हे बघ, काय ते? काही जरी झालं असेल तर राजा शाकुंतला तुझ्या स्वाधीन करणार नाही. ए! अशा ठिकाणी मी ठेविलंय की तुला सुद्धा ते सापडणार नाही. आई, तुला मी सांगतोय, माझ्या स्वाधीन जर तो राजा शाकुन केला नाही तर आईला आई म्हणणार नाही. हनुमान, हो, केवळ प्रभू रामचंद्राची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी आणि शब्द सत्यात उतरवण्यासाठी होय. ज्या मातेने तुला जन्म दिला त्या मातेशी वैरत्व पत्करण्याची दुर्बुद्धी तुला कुठून बरं सुचली? माते, माझ्या देवाच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी उद्याचा आज मला मरण आलं तर चालेल, पण माझ्या देवाचा शब्द मी पूर्ण करणार. अरे त्या प्रभू रामचंद्राचा शब्द पूर्ण करण्यासाठी तू तत्पर होतोयस, मग मला सुद्धा पाहायचंय. ज्या तुझ्या मातेने राजा शाकुंतला शब्द वचनाने बांधील होऊन शब्द दिला, तो शब्द सुद्धा मी सत्यात उतरविण्यासाठी राहणार नाही. कारण माझी इच्छा आहे, माझा शब्द आहे, हा माझा शब्द प्रमाण आहे आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी तुझ्याशी मला वैरत्व पत्करावं लागला तरी चालेल. म्हणजे त्या राजा शाकुंसाठी आई तू माझ्यावर शस्त्र उचलणार. हो, मग लक्षात ठेव, जर का या तुझ्या भाड्यावर शस्त्र उघडणार असेल तर माझ्या देवासाठी हा हनुमंत मागे पुढे पाडणार नाही. मग त्या ईश्वरी इच्छेचे पूर्णत्व करण्यासाठी माझ्याशी वैरत्व तू पत्करतोय. होय. मग त्या वैरत्वाला दुर देण्यासाठी आज ही तुझी माता अंजनी खंबीरपणे या ठिकाणी उभी आहे. मग यावेळी त्या राजा शाकुंचं संरक्षण कसं करणार ते या तुझ्या पुत्राला पाहायचं आहे. मग मलाही तुझ्या अंगी असलेल्या पराक्रमाची नीती पाहायची. होऊ दे तुझ्या आणि माझ्या बलाची तुलना. आहा जन्मदात्रीला वेड्या तू विसरू नको, तिच्या सेवेत येऊ नको. जन्मदात्रीला वेड्या तू विसरू नको, तिच्या आई, अजूनही सेवेत विचार कर. येऊ नको. ही तुझी पंढरी, ही तुझी काशी, ही तुझी पंढरी, ही तुझी काशीपुरी. आई वडिलांच्या पावन चरणावर, आई वडिलांच्या पावन देव भेटेल तुझला, भेटेल तुझला, देव भेटेल तुझला. अपुल्या घरी देव भेटेल तुझला, अपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणारी. आहा. माते, युद्ध थांबविलं. थांबविलं मला सांग, जमलीस नाही. नाही? अरे ज्या मातेने तुझ्यासारख्या पुत्राला जन्म दिला ती माता म्हणजे तुला कोण वाटली? पण विचार एकच केला, काय ते? ज्या माझ्या बाळा समवेत आधी अंजनी माता युद्ध करते, पण न जाणू नकळे माझ्या हातून जर तुझा घात झाला असेल तर हे सारं विश्व या मातेला कळंक लावील की पुत्रघात की अंजनी म्हणूनच मी युद्ध थांबविलंय. माते, युद्ध थांबविलं. मग मला सांग, तू असा निर्णय घेतला की का त्या राजा शाकुंला माझ्या स्वाधीन करणार नाही करणार. नाही? हा, मग युद्ध का थांबविलं? एकाच गोष्टीसाठी. अरे ज्या प्रभू रामचंद्रांचे शब्द सत्यात उतरवण्यासाठी त्यांची महती माझ्या समोर गातोयस आणि मला मोठेपणा त्यांचं सांगतोयस ना, मग तू सांग मला, काय ते? आपल्या माता पित्यांची इच्छा कुणी पूर्ण करावी?
त्याच्या मुलानं मुलानं अरे धिक्कार करते मी तुझ्यासारख्या काय? अरे ज्या प्रभू रामचंद्राने काय ते आपल्या मातृपितृच्या वचनासाठी 14 वर्षाचा वनवास भोगला माहित आहे? त्या अयोध्येचा त्याग केला तो प्रभू रामचंद्र कुठं आणि माझ्या पोटी हा जन्माला आलेला काळ तोंड्या माझा पुत्र कुठं धिक्कार करते तुझा मी धिक्कार करते लाज वाटते मला तुझी आई म्हणून सांगण्याचा बरोबर माते योग्य वेळी या पुत्राचा नेत्र उघडलं गुरु म्हणावतोयस ना माझ्या देवानं आपल्या मातेची इच्छा पूर्ण केली मग एखाद्या बाळानं आपल्या मातेची इच्छा का पूर्ण करणे म्हणूनच आई आजच्या दिनापासून तू त्या राजा शकुनला संरक्षण करणार आहे हो आणि माते ठरविलं आहे तुझ्या बाळानं ठरविलं आहे काय ते तुझी इच्छा पूर्ण करणं माझी म्हणजेच त्या राजा शकुनचं संरक्षण वा हनुमान हा तुझा बाळ करणार आहे बस काही दमली आहे बस अरे मुळीच नाही एवढी तरी माझी काळजी करू नकोस 4 ते तुझ्याशी मी युद्ध केला आणि युद्धात तुला पराजित केला मग माझ्या पराक्रमाची तरी कल्पना तुला यायला हवीच होती मग माते कुणीही येऊ दे यावेळी राजा शकुनचं संरक्षण हा हा सखा हनुमंत तुझा बाळ सांग असा आशीर्वाद आहे तुला मग निघालो या राजा राजा शाकुंचा रक्षण करण्याची जबाबदारी मस्तकी घेऊन माझा पुत्र गेलाय खरा पण काय होणार आणि काय होणार नाही याचा एकसारखे विचार आज मी अंजली करते. जे वचन या प्रभू रामचंद्राने दिलंय ते पूर्णत्वास देण्यासाठी अंजनी पर्वतापासून माझं येणं झालंय मग या ठिकाणी विलंब न करता अंजनी मातेला आवाज द्यावा हेच योग्य. शिव गौरव प्रभू यांनी माझ्या कलेचा गौरव करून हे छोटंसं पारितोषिक दिलं आहे त्याचा मी मंडळातर्फे स्वीकार करत आहे. हे अंजनी माते कोण अंजनी माते या अंजनाद्री पर्वतावरती स्वर घुमू लागले तू म्हणजे तुमचे पदकमल या अंजनाद्री पर्वतावरती लागले आज ही अंजनी माता तुझ्या चरणावरती नम्रपणे नतमस्तक होते आहे माते आशीर्वाद आहे. या ठिकाणी या आज या अंजना पर्वतापर्यंत माझं येणं झालंय हो त्याला कारणही कोणतं तूच आहेस. मी हा माझ्या कारणासाठी तू इथपर्यंत आलायस देवा हो माते सांग ना. आजपर्यंत तुला माहित आहे की एक वचने एक वाणी म्हणून आम्ही वावरतो आहोत हो आणि असंच वचन आम्ही महंतांना दिलंय विश्वामित्रांना दिलंय आणि त्याचीच पूर्तता करण्यासाठी आमचं इथपर्यंत येणं झालंय. कोणतं वचन दिलाय माते जो माझा मांडलिक राजकर्ता शाकून आणि त्याला जे तू संरक्षण दिलंय त्यांना माझ्या स्वाधीन कर म्हणतोय. देवा तुझ्या तत्वासाठी तू जागतोयस तुझ्या प्रीतासाठी तू जागतोयस आणि माझ्या शब्दासाठी आज ही अंजनी माता जागते पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे देवा. आतापर्यंत तू तुझ्या प्रीताला जागलास हो पण जो शब्द मी राजा शाकुंतला दिलाय त्या शब्दाला आणि तुझ्या भक्तिणीला या शब्दाला जर कलंक लागला असेल तर तो तुला चालेल का. माते तू बोलते योग्य आहे परंतु आजपर्यंत दिलेली प्रत्येक वचनाची पूर्तता या प्रभू रामचंद्राने केली आहे हा आणि असंच वचन आज सुद्धा आम्ही त्या महंतांना दिलंय आणि ते परिपूर्ण करण्यासाठीच आम्ही इथपर्यंत आमचं येणं मग झालंय. देवा माझं निश्चयानं एकच सांगणे 4 ती मी शब्द वचनानं बांधील त्या राजा शाकुंतशी आहे तशी मी माझ्या तत्वाला जागणारी आहे म्हणून सांगते राजा शाकुंत तुला मिळणार नाही. म्हणजे माते तू तुझ्या तत्वावरती ठाम असशील हो. आणि जर का ऐकत नसशील तर या प्रभू रामचंद्राचा नाविलाज आहे. नाविलाजाने त्या मातेशी मला 2 हात करावे लागतील. मग असं जर असेल तर प्रभू रामचंद्र स्वतःच्या तत्वाला जागण्यासाठी तुम्ही तत्पर वाहत असाल तर मग ही अंजनी सुद्धा माझ्या तत्वाला जागण्यासाठी मी तत्पर होते नाही देणार राजा शाकुंत तुम्हाला. नाविलाजाने शस्त्र मला प्रभु रामाने दर्शन द्यावे प्रभु रामा
चालू असते वेळी तू त्याला पूर्णविराम देतो आहेस. देवा तू ज्याप्रमाणे तुझ्या मातेची इच्छा पूर्ण केलीस हो त्याप्रमाणे या हनुमंतानं आपल्या मातेला शब्द दिला आहे आणि माझ्या मातेची इच्छा हा हनुमंत पूर्ण करणार आहे. हे माझ्या भक्त हनुमंता, तुला सुद्धा माहित आहे की या देवाने आजपर्यंत दिलेलं सर्व वचनं त्यांनी पाळली आहेत. होय देवा, असंच वचन पण तुझ्या वचनास पेक्षा माझ्या मातेची इच्छा मला पूर्ण करणं हे माझं अग्रीद आहे. हे पहा भक्ता, मी त्या महंताला शब्द दिलाय की येणाऱ्या सप्तम दिवसाच्या आत या जगसौख्यापासून त्या राजकर्त्याला नष्ट मग करेल. देवा मी तुला स्पष्ट सांगतो आहे, तो राजा शकून या अंजना पर्वतावरती आहे आणि तो तुला मिळणार नाही. त्याचं रक्षण हा तुझा भक्त हनुमान करणार आहे. मग हे भक्ता, या वेळी जर तुझ्या तत्वावरती तू ठाम असशील तर माझा सुद्धा नाविलाज आणि नाविलाज असतो या प्रभू रामचंद्राला या भक्तावरती शस्त्र उगारावं लागेल. मग देवा माझ्या इच्छेच्या पूर्ततेसाठी या वेळी हा तुझा भक्त सुद्धा छत्र तुझ्या समोर घेतो आहे. मग नाविलाज माझा देव येतो मला भेटण्यास, माझा देव येतो, माझा देव येतो, माझा देव येतो मला भेटण्यास. भक्तीच्या फुलाचा बोलतो श्वास, भक्तीच्या फुलाचा बोलतो श्वास. पडता घरात देवाचे पाऊल, देवाचे पाऊल टाळले घरात. मंगल देऊळ, मंगल देऊळ, तिथे घडो देवा दास वास. भक्तीच्या देवा बोलतो श्वास. होय नारायण, आज युद्ध थांबितो आहे. कशा करता? देवा, यावेळी देव आणि भक्त जर का युद्ध करत असतील तर भक्तजनांनी काय करावं? मुनिवर, हा. या ठिकाणी प्रसंग सुद्धा तसाच घडलाय. तेव्हा काय झालंय असं? तुम्हाला माहित आहे की त्या महंत विश्वमित्रांना मी शब्द दिलाय की येणाऱ्या सप्तम दिवसाच्या आत त्या राजकर्त्याला जगसौख्यापासून नष्ट करेल. हा, आणि त्याच राजकर्त्याला या ठिकाणी मातेने आश्रय दिला आहे. मग देवा, असं जर असेल तर यावेळी हे सारं घडतंय ते म्हणजे राजा शाकूनमुळं. हो, मग असं जर असेल तर माते राजकर्ता शाकून आणि त्याच्या पत्नीला इथपर्यंत घेऊन ये. आता घेऊन येते त्यांना. हनुमंत, अरे ज्या गुप्त ठिकाणी दोघांना मी ठेविलं होतं आश्रयासाठी काय झालं? त्या ठिकाणी ती नाहीतच आहेत. नाही ते नाही? ठिकाणी. हो, माते ग माते, अगं मला सांग ग, विचारात पडले मी. ते त्या ठिकाणी कसे काय असणार? म्हणजे माते पहा, पहा ते पुष्पक विमान. या पुष्पक विमानाच्या साह्यानं हो, ते स्वर्ग लोकी निघाले. त्या पुष्पक विमानातून ते जाते. होय माते, आणि यावेळी ते दुसरे तिसरे कोणी नसून श्रापित गंधर्व आणि त्याची पत्नी होय. हा. ज्यावेळी देव आणि भक्त यांचं युद्ध होईल त्यावेळी ते त्या श्रापातून मुक्त होणार होते आणि त्याचप्रमाणे ते स्वर्गलोकी निघाले. मग देवा सुज्ञ नाट्यरसिका हो, चैत्रा ढोके, प्रणील ढोके आणि कैवल्य ढोके यांनी माझ्या कलेचा गुणगौरव करण्यासाठी लाख मोलाचे 200 रुपयाचे पारितोषिक दिलेलं आहे. बाल दांडेश्वर दशावतार नाट्य मंडळ या मंडळाच्या वतीने या पारितोषिक स्वीकार आभार मानतो. या अंजने पर्वतापर्यंत माझे येणं झालंय. सुज्ञ नाट्यरसिक शिव गौरव प्रभू यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी बहुमोल अशा 200 रुपयाचं पारितोषिक दिलंय. जमलेल्या नाट्यरसिकांच्या वतीने
आणि मंडळाच्या वतीने या बक्षिसाचा स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे कियांश उमेश ढोके यांनी महेश कोंडेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलंय. त्याचप्रमाणे कियांश उमेश ढोके गिरीगावकर यांसाठी 300 रुपयाचं पारितोषिक दिलंय. त्याचप्रमाणे आबा हुर्नेकर आणि भाई हुर्नेकर यांच्या स्मरणार्थ किरण हुर्नेकर यांनी मंडळासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. त्याचप्रमाणे अमर हुर्नेकर यांनी महेश कोंडेसाठी 300 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. रुद्र लुडबे यांनी महेश कोंडेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. आणि चेनू आणि भार्गव यांनी युवा कलाकार पारस हुर्नेकर यांसाठी 600 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. हे सर्व पारितोषिक आम्ही मंडळाच्या वतीने स्वीकारत आहोत. धन्यवाद. एक नाट्यप्रेमी यांनी हे बक्षीस दिलं आहे. त्यांचं बक्षीस बालदांडेच्या त्याच्यावर नाट्यमंडळाच्या वतीने स्वीकार करतो. सुज्ञ नाट्यरसिक हो, सन्माननीय श्री बाळा वाघ आबा वाघ, क्षमा करा, आबा वाघ यांनी माझ्या कलेचा गुणगौरव लाखमोलाचं पारितोषिक दिलेलं आहे. याही पारितोषिकाचा स्वीकार करते आणि सन्माननीय श्री आबा वाघ यांचे मी आभार मानते. धन्यवाद. बस झालं. अंजने पर्वतापर्यंत मासेण झालंय. पण काय पाहतोय प्रभू रामचंद्रा, हा शनिदेव तुझ्या चरणी नतमस्तक होतोय. नारायण गुरुवर्य नारद मुनी, हा तुम्हालाही नमस्कार. आहे, आशीर्वाद आहे. माता अंजनी, तुलाही या शनिदेवाचा नमस्कार आहे. मंगलाचा आशीर्वाद. आवडला. या ठिकाणी काय पाहतोय ए हनुमंता? हे तुझं मुख सुद्धा मला पाहायचं नाही. माझं मुख देखील पाहायचं नाही. नाही. हे राघवा, बोल देवा. हा म्हणतोय मला माझं मुख याला पाहायचं नाहीये, पण मला या हनुमंताचा सहवास हवाय. ए शनिदेवा, काय ते? विसरलास काय? तुझ्या श्रीमुखी या हनुमंताला एक दिली, असा घर 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 फिरत गेला बरोबर बोलला. आणि सहवास या हनुमंताचा मागतोय. तू ज्या वेळी माझ्या श्रीमुखात ठेवून दिलीस त्याच वेळी मी तुझ्या जीवनात प्रवेश केला आणि हे सर्व नाट्य घडलं ते या शनीमुळं. मग हे देवा, माझा संघर्ष देवा बरोबर झाला आणि माझ्या माते समेत झाला, त्याला कारण हा आहे मी शनिदेव. मग देवा, याला सहवास हा हनुमंता कधी देणार आणि नाही. देवा, याचा सहवास घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. देवा, यावेळी शनिदेवाला हवा असणार तो हनुमंताचा सहवास आणि हनुमंताला शनिदेवाचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. मग देवा, यावेळी काय करावं? मुनिवर, हा, याला सुद्धा तसंच कारण आहे. काय ते? कार्याशिवाय कधी कृती घडत नसते. हा, मग पहा, हे माझ्या सख्या हनुमंता ये म्हणतोय या ठिकाणी. मग देवा, तुझ्या इच्छेच्या पूर्ततेसाठी हा हनुमंत येतो आहे. पहिल्या प्रथमता मी तुला नमस्कार आहे करतो. मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वाद आहे. मग देवा सांग, असं काय करणार आहेस? या ठिकाणी उत्तर दिशेला मुखकमल करून तू उभा राहा म्हणतोय. मग देवा, तुझ्या आज्ञेप्रमाणे या हनुमंतानं उत्तर दिशेला आपलं मुख केलं आहे. हे शनिदेवा, काय तू ते? सुद्धा ये या ठिकाणी. देवा, तू सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आलोय. मग ऐक, या ठिकाणी दक्षिण दिशेला तुझं मुखकमल कर मग असं आणि या कर ठिकाणी असेल. तू सुद्धा उभा राहा म्हणतो आहे. मुनिवर, देवा, यावेळी हे जे कृती घडली आहे याला येणाऱ्या कलियुगात काहीतरी महत्व हवं. खरंच आहे. हा. आता पहा, हनुमंताला या ठिकाणी शनिदेवाचा सहवास नको होता आणि तो सहवास शनिदेवाला हवा होता. या ठिकाणी दोघांची इच्छा पूर्ण झाली. होय देवा. आणि जसं तुम्ही म्हटलात त्याचप्रमाणे येणाऱ्या कलियुगात मृत्यू लोकाच्या ठिकाणी याला मी असं महत्व ठेवत आहे काय ते? की या ठिकाणी शनिवारचा वार असेल म्हणजे शनीचा, हा, आणि पूजा होईल ती माझ्या सख्या हनुमंताची पूजा शनिवारची होईल. खरोखरच देवा, धन्य झालोय. वार माझा आणि पूजा हनुमंताची, आणि म्हणूनच मी देखील एक महत्व ठेवतोय. हे सर्व नाट्य घडलं, हनुमंताचा सहवास मला लाभला, आणि म्हणून मी एक महत्व ठेवणार आहे. जो शनिवारच्या दिनी हनुमान मंदिरात येऊ सिंदूर मिश्रित तेल
हनुमंताच्या कपाळावर सोडे, त्याला या शनीचा प्रभाव केव्हाही होणार नाही. आणि जो नित्यनियमानं हनुमंताची भक्ती करेल, त्याच्या राशी भविष्यात हा शनी केव्हाही जाणार नाही. वारे शनिदेवा, कलियुगाच्या ठिकाणी मृत्यू लोकात तू महत्व ठेवलं आहे. खरोखरच शनिवारच्या दिवशी जो कोणी या हनुमंताची भक्ती करणार, सदैव त्यांच्या पाठीशी हा हनुमंत उभं राहणार आहे. हा हनुमंत उभं देवा, राहणार. आम्ही दोन्ही देव धन्य धन्य झालो. सुज्ञ नाट्यरसिक हो, साई मालणकर आणि वेदांत मालणकर, साई मालणकर आणि वेदांत मालणकर यांनी बालदानेश्वर दशावतार मंडळासाठी 2000 रुपयाचे लाख मोलाचे पारितोषिक दिलेलं आहे. या पारितोषिका स्वीकार माझ्या सर्व सहकलाकारांच्या वतीनं मी करते आणि साई मालणकर आणि वेदांत मालणकर यांचे मनोमन मी आभार मानते. धन्यवाद. धन्य अंजनी सुता, अंजनीचा सुता, धन्य अंजनी सुता, अंजनीचा सुता, नाव तुझे